का किती वेळ बसून राहायचं इथे? ताई आता मी तरी काय करू? ते पण आहेच म्हणत, तू तरी काय करणार आहेस? भूक लागली ग मला, खूप दमायला झालंय. ए पिशवीत काही आहे का खायला? कच्च्या भाज्या आहेत या फक्त. काय ग, काय झालं? हो ताई, काय घमघमाट सुटलाय भज्यांचा. पेडणेकरांकडे भज्या तळतायत. ताई चला ना खाऊन येऊया. अगं त्या सुगंधानेच माझी भूक चाळवली खरं तर. अहो मग चला ना, हे बघा खूप दिवस झाले त्यांची काही विचारपूस पण नाही केली. खूप छान असतात त्यांच्याकडच्या भज्या. चला ना ताई. नाही नाही काही गरज नाहीये, संगीताताई कधीही येतील. पण त्या नाही आल्या तरी राजेश पण नक्कीच येईल ग इथे. आपण थांबूया थोडा वेळ आणि घरी गेलो ना की मी गरमागरम भज्या करून देते तुला. तो बघा आला चाळीचा शाहरुख. राजेश ये पटापट. किती वेळ, कुठे होतास इतका वेळ? किती उशीर झालाय तुला? हो ते केंकरे अजून ऑफिस मध्ये काम करत बसले होते, त्यांना बळजबरीने बाहेर काढलं म्हणून मला यायला लेट झालं. पण तुम्ही दोघी घराच्या बाहेर काय करताय? म्हणजे माने घराच्या बाहेर काढलं तुम्हाला? आमच्याकडे घराची चावी नाही आणि आम्हाला घराच्या बाहेर काढायला आम्ही काय तू आहोत काय? अरे राजेश, तुझी माँ घराची चावी घेऊन कुठेतरी बाहेर गेली आणि तुझ्या मावशीकडे घराची दुसरी चावी नाही. वा, पण कुठे गेली आहे ही माँ? येऊ दे तिला, बघतोच तिच्याकडे. रात्री बेरात्री कुठे जाते काही सांगायची पद्धत आहे की नाही? जे काही करायचंय ते नंतर कर. हा, तुझ्याकडे चावी आहे ना, आधी लॉक उघड. मी ठीक आहे. काय चाललंय तुझं? माझ्याकडे पण चावी नाहीये. यार चांगला चान्स घालवला या जमाबाईने. अचानक कुठून आली काय माहिती. चांगली मधुरा घराबाहेर जातच होती, तेवढ्यात ही आली आणि सगळा प्लॅन फ्लॉप केला माझा. बोलते तर अशी जशी काय स्वतःच एक डॉक्टर आहे. युजलेस. म्हणजे सगळी मेहनत वाया घालवली. इतकी मस्त ऍक्टिंग केली मी, अवॉर्ड मिळता मिळता राहिलं. हो गॉड, त्या मधुराने सगळं या बाईला खरं खरं सांगितलं तर? नाही नाही नाही, असं नाही होता कामा. अच्छा, म्हणजे मुद्दाम खरं वेड लागलंय असं भासून तुला घराबाहेर काढायचं का तिला? ठीक आहे, आता आपण तिला खरोखरच वेड लावून सोडू. अशी खेळी खेळूया ना, तिला कळणारच नाही. पण आता काहीतरी करायलाच हवं, नाहीतर ती सतत असंच वागत राहील. तू काही घाबरू नको, मी आहे ना तुझ्या सोबत. हो ते तर आहेच, म्हणून तर आता मला कसलीच काळजी नाहीये. हिचा सगळा वेडेपणा आहे ना हिच्यावरच उलटव. पण हे सगळं कसं करायचं? मधुरा, मधुरा दार उघड. दार का लॉक केलंय? मधुरा मला बाहेर यायचंय, दार उघड. उठली, मला माहित होतं ती नाही झोपणार. आपण इथे बाहेर काय बोलतोय हे ऐकण्यात तिला जास्त इंटरेस्ट आहे. चल दार उघड्या, नाही तर आणखीन राडा घालेल ती.
चल. मधुरा, मधुरा दार उघड. तर तूच बघ तिची नाट. मम्मी काही कमी आहे का? उघडता उघड. दार का लॉक केलंय? हे काय दार का बंद केलं होतं? तूच सांग बरं काय झालं होतं ते. नाही, मला काहीच आठवत नाही. माझं डोकं दुखतंय, कसं तरीच होतंय मला. मग आपण डॉक्टरकडे जायचं का? नाही, नको, काही गरज नाही. मग आमच्या घराजवळच्या बाबाकडे. हा, नाही, नको. अहो तू चांगला इलाज करतो. हा, नको. पण तुम्ही कोण? मी जमाबाई. हा, पण इथे कशा? यांनी मला आजपासून कामावर ठेवलंय. स्वयंपाकापासून सगळी कामं मीच करणार आहे. अच्छा, हे कधी आणि कसं ठरलं? मधुरा, आदित्याला विचारावं लागेल आपल्याला. उत्तरा, तू आदित्यची काळजी नको ना करू. मी बोलेन आदित्यशी. आणि काय तुझी तब्येत बरी नाहीये ना? तुला बरं वाटत नाहीये की नाही? हो ना? हो, खूप बरं वाटत नाही. माझं डोकं इतकं जड झालंय ना. ऐक, एक्झॅक्टली. मग मी एकटी नाही करू शकत घरातली इतकी कामं. तू आदित्य काही म्हणणार नाही. ऐ, चल तुम्ही आराम करा. चला. हा, म्हणजे आता आजच्या सारखा चान्स परत कधी येईल काय माहित. अरे पण तुझ्याकडे चावी का नाहीये? का म्हणजे कधीच नसते. म्हणजे मा मला चावी देत नाही. हा, ती म्हणते की तू कधी येशील कधी जाशील तिला कळणार पण नाही. बरोबर आहे तिचं. काय चुकतंय त्यात? हा, एक मिनिट, आता तुम्ही प्लीज वाद घालू नका. काय करायचं त्याचा विचार करूया का आपण? आपल्याकडे एक मोबाईल नावाचा प्रकार असतो. तुम्हाला माहितीये का? तुम्ही कधी उपयोग केलाय का त्याचा? नाही. वाटलंच मला फोन केला नसेलच ना तुम्ही. ठीक है, मैं करतो आता. सब काम मुझे ही करना पड़ता है, ऑफिस का भी घर का भी. कर ना लवकर. करतोय. फोन वाजतोय इथेच कुठेतरी. ताईचा फोन आहे का? इथूनच आवाज येतोय. म्हणजे संगीता ताई इथे आसपासच आहेत कुठेतरी. हो हो, इथेच आहेत. म्हणजे हे रिंग आतून वाजते. म्हणजे कोणीतरी मला किडनॅप केलं आणि स्वतःच्याच घरात डांबून ठेवलंय. अरे काय बोलतोस? काय कळतं का तुला? मग काय बोलू? ही बाई स्वतःचा फोन पण सोबत घेऊन जायला विसरली. अरे यार, आता काय करायचं आपण? ताई चला ना, पेडणेकरांकडे भज्या खाऊया ना. गीता गप, काय सारखं भजी भजी भजी. ठीक आहे, राहिलं, संपलं त्यांच्या भज्या. बस. हे बघ, शांत हो प्लीज. आपण घरी गेलो ना की भजी करू आपण. आता जरा विचार करूया का की संगीता ताई गेल्या कुठे असतील. ताई, ओ ताई. काय? नाही काही नाही, तुम्ही आराम करा. हा, करते मी आराम. पण तुम्ही या उद्यापासून. हा. आणि हो, सगळं काम करावं लागेल. आणि मुख्य म्हणजे सगळं स्वच्छ ठेवावं लागेल. हा, सगळं काम करते इथे येऊन. सगळं साफ करते मी. म्हणजे नाही म्हणजे माझं सगळं काम आवडेल तुम्हाला. हा. बरं, या तुम्ही. हा, थँक्यू 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 थँक्यू. अहो, हा ठीक आहे ठीक आहे. हा, उत्तरा, मला काय वाटतं तू जाऊन आराम कर ना. बरं वाटत नाहीये ना तुला? आणि तू काळजी करू नकोस. मी सगळं आणून देते तुला रूम मध्ये. इनफॅक्ट डिनर ही तू रूम मध्ये कर. म्हणजे तुलाच आराम करायला मिळेल ना. ओके. I'll help.
जपून रात्रीच्यापासनं. अगं पण तू आलीस ना तर आता मला कसली भीती नाहीये. थँक्यू वेळेत आलीस. थँक्यू कसलं. चल उशीर झालाय, जाते मी. सगळे वाट बघत असतील माझी. कुठे गेली आहे माँ आणि का गेली आता? खरं सांगू का, मला तर काळजी वाटायला लागली आहे. मला पण काळजी वाटते माझी. तुझी? मला संगीताताईंची काळजी वाटायला लागली. हा मग मला पण काळजी आहे. मला भूक लागली आहे. मला माझ्या पोटाची काळजी आहे. अरे अरे काय तुम्ही बाहेर का थांबलात? हा आता हे तू आम्हालाच विचार. काय चाललंय मा तुझं? हा काय करतेस तू असं? कुठे होती तू इतका वेळ? आम्ही तिघे केव्हाचे घराच्या बाहेर उभे आहोत. आम्हाला भूक लागली आहे. तुला आमची काहीच काळजी नाहीये. कुठे असतेस, काय करतेस, काही सांगण्या बिगण्याची पद्धत आहे की नाही आपल्यात? रिडिक्युलस. शांत शांत हो. तुझ्या भावना पोचल्या. त्यांना बोलू देशील? आता बोलू? हा हा संगीताताई बोला. काय झालं? कुठे होता तुम्ही? काही प्रॉब्लेम तर नाही ना? सगळं ठीक आहे ना? सांगते सांगते सगळं सांगते. मी मधुराकडे गेले होते. तुला मला मारायचंय ना? त्याआधी मीच तुला मारते, कायमचं संपवते. घरात उत्तरासोबत राहणं डिफिकल्ट आहे. उत्तरा आता काही करू शकते. मी नाही राहू शकत इथे आता एकटी. The number you are trying to call is out of coverage area. तिथेचा फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया. कुठे गेला असेल हा? मुद्दाम आज आदित्य घरी आला नाही का? काय करू? कोणाला फोन करू मी आता? आईला? प्लीज मला या सगळ्यातून काढू शकते ना? आई मधुरा, तिला खूप टेन्शन येईल आणि ऑलरेडी खूप उशीर झालाय. आई इकडे यायलाच नको होतं. खूप
खूप आठवण येते ग तुझी. उत्तराने परत माझ्यावर तसा अटॅक केला तर? वा उत्तरा, मानलास तुला. त्या मधुराला ना पळता भुईत थोडी करून सोडलं होतं आज मी. मधुरा घाबरली होती एवढं नक्की, ती घराबाहेर जाणारच होती, पण तितक्यात ती जमाबाई टपकली. शे, थँक गॉड तो सुरा मी लगेच लपवला, नाहीतर त्या जमाबाईला असं वाटलं असतं की खरंच मी मधुराचा खून करते की काय. तिने इतका इशू केला असता ना. जरा आगाऊच वाटली. जाऊ दे ना, ऍटलीस्ट उद्यापासून ही घरची कामं करायचं तर टेन्शन राहणार नाही. पण दुसरं टेन्शन असेलच. आता मधुराशी नीट वागावं लागेल, नाहीतर ही जमाबाई एकाचे 4 करून आदित्यचे कान भरे. नाही, या जमाबाईला जाळ्यात घेणं खूप गरजेचं आहे. काय विचित्र नाव आहे, जमाबाई. एक खाऊन पाहायला काही हरकत आहे का? अरे एक म्हणता म्हणता निम्मच संपवशील, जरा धीर धर. अजून किती धीर धरू? अरे शेवटचा घाणा टाकते, मग बसू सगळे भजी खायला गरमागरम. झाले इतक्या लवकर? अरे भजी करायला किती वेळ लागतो? 2 मिनिटात होतात भजी. ती पेडणेकरांची भजी संपायच्या आत माझी भजी होती. वा मा वा, तू ना म्हणजे सुगरण आहे, सुगरण. तुझ्या हातात ना अन्नपूर्णेचा वास आहे. तरी पण तुला भजी मिळणार नाही. ही मला भजी पण खाऊ देत नाहीये आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं पण देत नाही. कसला प्रश्न पडलाय तुला? नाही, मला नाही प्रश्न पडलाय, मीराताईला पडलाय. हो ना मीराताई, पडलाय ना? हो हो म्हणते बघ. हो ताई, सांगा ना, तुम्ही का गेलेलात मधुराकडे? आम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडलाय हा. सांगते सांगते, सगळं सविस्तर सांगते. आधी गरमागरम भजी खाऊया. हा हा, आपण ना छान आधी भजी खाऊ. हा उडत्या थांब ना. मला काय म्हणालीस का तू? काही नाही. मैं वही सोच रहा हूँ, इतने प्यार से तुम मुझसे बात कर रही हो. माँ, मैं तुम्हारे लिए क्या कर सकता हूँ? थांबा 1 मिनिट थांब. ही भजी चवणांना नेऊन दे, हावराटासारखं करू नकोस. माझ्या ना कानात काहीतरी गडबड झाली. तुझे स्वर ना प्रेमाचे स्वर पडतायत माझ्या कानावर. हो ना, साफ करते. हा नको, राहू दे. आधीपर्यंत गडबड होती, आता नाही. दे ते भजे, चव्हाणांना नेऊन देतो. आणि ही भजी पेडणेकरांना दे. तिला कळू दे मी कशी भजी करते ते. ये माँ तुम्हारी ये भजी है ना, ये ऐसी पेडनेकर बाई के सामने रखता हूँ और ये तौहीन उनके मुंह पे फेंक के मारता हूँ. जातोस ना? ठीक आहे. चव्हाण मला सांगतील किती भजी दिली होते ते. हिच्यापेक्षा ना शर्लॉक होम्स परवडला. काय ग ताई, तुझं आणि त्या पेडणेकरींचं काय वाकड आहे? ते 1 नंबरची खवट बाई आहे त्या उत्तरासारखी. उत्तरासारखी? संगीताताई, म्हणजे तुम्ही उत्तराताईंना पण भेटलात? हे ताई, तिथे काय झालंय नेमकं ते सांगणार आहेस का? त्या भज्या घशाखाली जाणार नाहीत आमच्या. आधी एक काम करूया,
भजी घशाखाली काढूया, मग सगळं सविस्तर सांगते हा.